जय महाराष्ट्र. आपला 2 दिवसाचा मुक्काम पुसेगावात असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सेवागिरी महाराजांच्या मंदिरात आलो. गर्दी नसल्यामुळे दर्शन पण एकदम लवकर झालं. दुपारी निवांत बसलो. मामाची बरोबर म्हणली जरा कुठेतरी फिरायला जाऊयात. म्हणलं चला. एवढी सगळी गँग काय गाडी बसणार नाही, त्यामुळे मोठी गाडी घेतली. आम्ही निघालोय पुसेगाव पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरसाळे गावातलं रामलिंग मंदिर बघायला. हे मंदिर यादवकालीन असून याची रचना हेमाडपंथी बघायला मिळते. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. मुख्य म्हणजे ह्या गावात आपल्याला 5 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात. त्यामधलं हे एक आहे. मुख्य गाभाऱ्यात जाऊन महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर आलो. उजव्या बाजूला आपल्याला विष्णूंची मूर्ती बघायला मिळाली. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला कामशिल्प बघायला मिळाली. ह्या मंदिराच्या समोरच आपल्याला एक विहीर पण बघायला मिळते. त्याला बारव पण म्हणतात. 12 ज्योतिर्लिंगाचा तीर्थ म्हणजे बारव. ह्या विहिरीत असलेल्या देवळीमध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात. तिथंच आपल्याला भग्न अवस्थेत असलेला नंदी व काही मूर्त्या पण बघायला मिळाल्या. मंदिराच्या पायऱ्यांवर आपल्याला कोरीव काम बघायला मिळालं. यामध्ये आपल्याला हत्तीचं पण नक्षीकाम केलेलं बघायला मिळतं. या गावातलं असंच एक ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्या आधी एक काम करा, आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.